पूर्ण आजीला खूप मिस करतो म्हणजे तिला कधी विसरू शकणार नाही आम्ही. एक गोष्ट आम्ही, जसं तू म्हणाला सध्याच की शूटिंगवरची फॅमिली असते, ती मी खरं सांगेन तुला तर शूटिंगवरचीच फॅमिली असते. कारण आम्ही ऍक्टर्स, आम्ही सकाळी उठतो, तयार होतो आणि शूटिंगला जातो. दिवसभर कधी 12 तास, 15 तास, कधी 18 तास इथे असतो. घरी येतो, जेवतो, झोपतो, परत शूटिंगला जातो. सो आयुष्यातला एक मोठा भाग आम्ही घरच्यांना कमी देतो आणि शूटिंगच्या लोकांसोबत, शूटिंगची जी फॅमिली आहे त्यांच्यासोबत आम्ही जास्त वेळ घालवतो. सो खरंच ती एक फॅमिली बॉन्ड होऊन जाते. आणि मला विचारशील तर पूर्ण आजी खरंच एक आजी फिगरच होती आम्हा सगळ्यांसाठी. आमच्यासोबत ती अगदी लहान असायची, मस्ती करायची, गंमत करायची. आणि तिच्याकडनं बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं, ॲज अन ॲक्टर ऑल्सो आणि ॲज अ ह्युमन ऑल्सो. सगळ्यात मोठी गोष्ट जी मी नेहमी म्हणत असतो आणि तिच्याकडनं मला ती शिकायला मिळाली खूप चांगल्या पद्धतीने, ती म्हणजे आयुष्यात भरपूर काही आहे. पेन आहे, दुःख आहे, खूप प्रेशर आहे, पण आजी नेहमी हसत राहायची. तर गुडघ्यांचा त्रास असू दे किंवा तिला आजारी असू दे, ती ती नेहमी हसत राहायची. ती हॉस्पिटलमध्ये पण होती तेव्हा मी तिला फोन केला होता एकदा की आजी कशी आहेस? अरे मस्त, येते ना, पटापट भेटायला येते. तेव्हा ती आली होती, पण ज्यावेळी हॉस्पिटलमधून ती नाही येऊ शकली.